काय रे गुंडूचा काय प्रॉब्लेम आहे? गडिंग्लज शहराचा पाणी पुरवठा आज प्रभाग क्रमांक 11 असेल, प्रभाग क्रमांक 10 असेल आणि प्रभाग क्रमांक 9 मधील काही भाग असेल. हा जो बडगाव रोडचा जो रोड चालू आहे हायवे, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे काल रात्री त्या कॉन्ट्रॅक्टरने पाईप फोडली आणि तो आज प्रॉब्लेम गडिंग्लज शहराला पाण्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरनं हॉल चोरीला नेलं आहे आणि पाईप चोरीला नेलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं मी पोलीस निरीक्षकांना, आपण सर्व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष यांनी आम्ही आज सांगितलेलं आहे. पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की त्याच्यावर गुन्हा दाखल करतो म्हणून हा आंदोलन तात्पुरतं आम्ही स्थगित केलेलं आहे आणि गडिंग्लज शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आमचं ध्येय आहे. काय प्रकार घडला? या कॉन्ट्रॅक्टरने रात्रीचं काम सुरू केलं. या ठिकाणी हॉल आहे मोठा, हा हॉल सगळा JCBने उतरून टाकला. त्यामुळे आज दिवसभरातलं अर्ध्या गडिंग्लज शहराचं पाणी कनेक्शन बंद पडलेलं आहे. या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला असता फोन घेत नाही आहे, म्हणून आज इथं आंदोलन करून त्यांचे सगळे काम बंद पडलेलं आहे. जोपर्यंत या रस्त्याचं डागडुजी व्यवस्थित करत नाही, ह्या पाण्याचा प्रश्न मिटवत नाही, हे हॉल सगळे बसवून देत नाही, तोपर्यंत ह्याला काम करू देणार नाही. आणि नगरपालिकेच्या वतीनं त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे. धन्यवाद. बस. तर आपण पाहू शकतोय गडिंग्लजमधील बडगाव रोडवर हा गंभीर प्रकार घडल्याचं लक्षात येत आहे आणि बडगाव रोडच्या या रस्ता रुंदीकरणाचं काम चालू असताना कॉन्ट्रॅक्टरने चक्क पाण्याचे हॉल चढवून नेल्याचा आरोप इथे सर्व नगरसेवकांनी केला. इथला पाणी पुरवठा खंडित आहे, विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे येथील नागरिक प्रचंड असे संतप्त झालेले आहेत. सर्व नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष असतील, इथे रस्त्यावर उतरले. त्या दृष्टीनं आणि या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे. त्या पद्धतीने इथे जे काही नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी रस्ता रोखून धरून या कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आता या प्रकरणाचं पुढं काय होणार, गांभीर्य काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टे, गडिंग्लज. धन्यवाद.